शरीर थकले तरी हे गड संवर्धन करत राहा का, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 8व्या भागामध्ये आज मी आलो 114 किलोमीटरचा प्रवास करून टीम हडपसर या संस्थेबरोबर किल्ले रोहिडावर, जिथे आम्ही ही मोहीम भर उन्हाळा असल्यामुळे रात्रीची करणार होतो। म्हणून रात्री 12 वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचताच गड चढायला सुरुवात केली, जिथे मी वरती पोहोचल्यावर या संस्थेसोबत काम करणार होतो। आता वरती गेल्यावर आपण संस्थेला जॉईन होणार आहे आणि त्यानंतर मग आपण कामाला सुरुवात करणार आहे। आणि माझी या गडावर येण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे रात्रीचा ट्रेक करणे हे माझ्यासाठी अवघड होते। खरं तर या किल्ल्यावर येण्याच्या आधी ना मी मॅप पण नाही पाहिला ना काही दुसरं काही पाहिले, किंवा याआधी मी कधी आलो पण नाही, त्यामुळे मला थोडासा रस्ता माहीत नाही, पण पाऊलवाट दिसते म्हणून मी वरती चाललो आणि हेल्मेटला आपल्या लॉक नाही आहे म्हणून आता हेल्मेट पण घेऊन चाललोय सोबत। नंतर गडाच्या पहिल्या गणेश दरवाजामधून वरती आल्यावर आणि अर्धा तासाचा ट्रेक करत गडावरती पोहोचल्यावर संवर्धनाला सुरुवात केली, जिथे आम्ही ढासळलेल्या बुरुजाच्या मातीला आणि मोठमोठ्या दगडींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत तर होतोच, पण हे कार्य करत असताना प्रत्येक टिकावाचा पडलेला मातीमध्ये घाव आम्हाला हे काम पूर्ण करण्याच्या दिशेकडे आणि इथल्या ढासळलेल्या बुरुजाला परत मोकळा श्वास देण्याकडे ओढत होता। या शिरवले बुरुजाचे जेवढे शक्य होईल तितके 3 तास काम करताना समजलं, खरं बळ शरीरात नाही तर महाराजांनी दिलेल्या विचारांमध्ये आहे, जे आम्हाला हे काम करण्याची इच्छाशक्ती देत होते। या गडावर केलेल्या टीम हडपसर सारख्या अनेक संस्थांनी वृक्षारोपण आणि त्यासोबत केलेल्या प्रत्येक झाडाला जगवण्याचे नियोजन पाहून या संवर्धनात मिळालेले जुन्या भांड्यांचे अवशेष जे आजही या इतिहासाची जाणीव करून देतात। या गडावर असलेले मुख्य 5 बुरुज, राजवाड्याचे अवशेष, हनुमानाचे मंदिर, पाण्याच्या टाक्या, 4000 किलो वजनाचा चुन्याचा घाणा आणि सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे या गडावर वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा इतिहास समजून सांगण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र उभे केले होते, जे इथे दर 15 मिनिटांना यांचा इतिहास सांगत होते। पूर्वीच्या काळी गडावरील बुरुज, तटबंदी, इमारती बांधकामासाठी चुन्याचा वापर होत असे। त्याचे कारण म्हणजे चुन्याचे गुणधर्म आणि उपलब्धता। शेवटी याच नवीन गोष्टींना आत्मसात करून आणि मनामध्ये नवीन ऊर्जा घेऊन मी माझ्या 20 गड संवर्धन सिरीजच्या 9व्या भागासाठी पुढे निघालो।